नमस्कार शेतकरी मित्रांनो, संवाद बळीराजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे वाडी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी एक शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी। तर पहिल्यांदा आपण त्यांच्याकडून त्यांचं नाव, गाव, मोबाईल नंबर वगैरे सर्व माहिती जाणून घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। नाव सांगा तुमचं। माझे नाव ठकाराम लक्ष्मण टेळे, टेळेवाडी, राहूत तालुका दौंड जिल्हा पुणे। बर, मला सांगा ह्या जरा गुराळाबद्दल माहिती सांगा। तुम्ही कशा पद्धतीने ते नियोजन केलंय? गुराळाचे नियोजन असे केले की आपले जुने पारंपरिक पद्धतीचे गुराळ होते, पहिले वडलोपार्जित, आणि त्यानंतर थोडे बाबा आधुनिकीकरण करावे असे वाटले, त्याच्यामुळे थोडासा हा नवीन बदल करून त्यात चांगल्या पद्धतीने चाललंय। कशा पद्धतीने ह्याचं नियोजन केलं? आता समजा हे पारंपरिक जे करत होते पहिले गुराळ, हो, तर आता तुम्ही पद्धतीने केले। हा, मग ते कसं कसं केलं किंवा तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली ते तुम्ही सांगा। ते बाबा अजून ते इंधन वगैरे कमी पडत होते भरपूर, त्याच्यामुळे बाबा असं वाटलं काहीतरी वेगळे करावं, त्याच्यामुळे असे पद्धतीने केलेलं आहे। बरं, त्याच्यामध्ये त्याला खर्च किती आला तुम्हाला? खर्च साधारणतः 20 लाख रुपये आलेला आहे। बरं, आणि जागा किती लागली? जागा साधारणतः एक 20 गुंठ्याच्या आसपास लागली। कल्पना अशी सुटली की वाडवडलोपार्जित हा व्यवसाय होता आमचा, 40 वर्षापासून गुराळाचा व्यवसाय आहे। मग बाबा असं वाटलं की बाबा वेगळं काहीतरी केलं पाहिजे, आपण ह्याच्यात टिकलो पाहिजे। स्पर्धेत पहिली भरपूर गुराळे होती, परंतु हे अशा जुन्या पद्धतीमुळे चालली नाही, लेबर अभावी, ह्याच्या अभावी, त्याच्यामुळे बाबा थोड्या कमी लेबर मध्ये थोड्या जागेत ती गुराळ चालन अशा पद्धतीने हे नियोजन केलं आहे। बरं, ह्याला लेबर किती लागतात? लेबर 4 लेबर मध्ये चालते गुराळे, 4 लेबर असले तरी हो। बिल साधारणतः महिन्याला 21,000च्या आसपास येते। 20,000च्या हो। आसपास। आणि ह्याची कॅपॅसिटी किती आहे? कॅपॅसिटी साधारणतः 12 तासाला 15 टनाची होऊ शकते। 12 तासाला 15 टन। हो। ऊस किती लागतो? ऊस साधारणतः 15 टन लागतो रोज। हो। आणि त्याचं नियोजन कसं करतो? त्याचं नियोजन काही घरची शेती असल्यामुळे रानातलाच ऊस आणला जातो, किंवा कमी पडला तर बाहेरील शेतकऱ्यांचा घेतला जातो। बाहेरील शेतकऱ्यांचा? हो हो। बरं, आणि ह्याचं मार्केट कसं आहे? मार्केट याला पुणे, बारामती, नगर अशा पद्धतीने मार्केट आहे, आणि गावरान असल्यामुळे चांगलं मार्केट। नवीन लोकांनी असे व्यवसाय केले पाहिजे। शेतीला एक जोड व्यवसाय या पद्धतीने चांगला व्यवसाय आहे हा, व शेतीपूरक व्यवसाय आहे, आणि आपला ऊस वगैरे टायमाला वेळच्या वेळ गाळप होतो, त्यामुळे आपल्याला जी काही दुसरी पिके घ्यायची आहे, कांदा असेल, गहू असेल, त्यावेळेस त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतो। कारखाना वगैरे ऊसाचा 18 महिन्याचा झाल्याशिवाय नेत नाही, परंतु आपण तो एक 12 महिन्याच्या आसपास ऊस तोड करतो, त्याच्यामुळे नवीन पिकं घ्यायला सुलभ जाते। कढई स्टीलची पूर्णपणे, त्याच्यामुळे गुळ ही चांगला होण्यास मदत होते। पहिली कढई लोखंडी असल्यामुळे ते खराब तांब वगैरे पडत होती गुळात, त्याच्यामुळे गुळ हा खराब होत होता, त्यामुळे आम्ही आधुनिकतेमध्ये स्टीलच्या कढया बनवल्यात पूर्णपणे, त्याच्यामुळे त्यात सगळी व्यवस्था, स्वच्छता चांगल्या पद्धतीने होते। याला काय म्हणतात? फ्लोर आहे, जाळ वाढला जातो, त्यामुळे इकडे इथून चालते म्हणून। त्याला काय म्हणतात? कढई मळी काढतात, मळी इकडे स्टॉक केली जाते, आणि गुळवे गोळ बनवतात। बर, तिथून रस डायरेक्ट इकडे येतो काय? हा, इथे येतो। इथून इकडे आणि इथून गरम होऊन मळी काढली जाते, त्यानंतर इथे गोळीला येतो। मळी काढून गोळीसाठी इकडे येतो। गोळीसाठी वाल फिलाशी सिस्टीम आहे जिथल्या तिथं, या वालने तिकडे जाते। ह्याच्यात जातो, आणि इथून गोळ तयार होतो इकडे।
काळा गुळ आणि ह्या गुळात काय फरक आहे? ह्यो असा खाण्याजोगा योग्य आहे, तो असा मळी फिळे वगैरे कमी काढली जाते त्याची, हा त्याच्यामुळे तो काळा होतो. ह्यो डबल फिल्टर करून गुळ तयार झालेला असतो. हा गुळ ना. हा इलेक्ट्रिक गुराळ काढण्यामागचा म्हणजे तुमचा मुख्य हेतू काय होता? मुख्य हेतू असा होता की आपले वस्तीत गुराळ असल्यामुळे हा प्रदूषण जुन्या गुराळामुळे भरपूर होत होते. हा त्याच्यामुळे लोकांना त्रास होण्यापेक्षा बुवा हे आधुनिकीकरण करून बुवा प्रदूषण न होणे हा ही काळजी घेतली. त्याच्यामुळे कचरा वगैरे हे जाळायचं काम आम्ही करीत नाही. हे या ऊसापासून निघणाऱ्याच रॉ मटेरियल पासून चालू शकते. बरं पहिले लोखंडी बादल्या वापरायचे, हो हो. तर आता तुम्ही प्लॅस्टिकच्या बादल्या यूज करताय. हो. मग ते कशासाठी? प्लास्टिकच्या बादल्या अशा पद्धतीने की त्याचा आकार फिकार असं दिसायला व्यवस्थित दिसते आणि पहिले फिनिशिंग दिसते. आणि पहिली लोखंडी बादली डोबल दिसायची, त्यामुळे आकार व्यवस्थित वाटत नव्हता. त्याच्यामुळे प्लास्टिक बादली वापरायला चालू केली. मळीतून रस एक काढला जातो निवळून, हा आणि उरलेली मळी साठवून त्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. खत म्हणून, शेतीसाठी खत म्हणून त्याचा उपयोग होतो मळीचा. प्रॉफिट किती निघतो? प्रॉफिट असं निघतं साधारणतः 15 टन आपण गाळप केलं तर त्यातून एक ऊसाचा खर्च वजा जाता आपल्याला एक 15,000 रुपये मिळतात. त्यातून लाईट बिल असेल, लेबर असेल, डिझेल असेल, हे जाऊन एक डेली 5,000 रुपयाच्या आसपास आपल्याला डेली निव्वळ नफा मिळतो. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? तर बाकीच्यांना असं सांगू शकतो की बाबा ज्या शेतकरी 20 एकराच्या आसपासच्या अशा पद्धतीचे शेतकरी आहे, त्यांनी असे शेतीला जोडधंदा म्हणून असे व्यवसाय केले तरी काही अडचण येणार नाही. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 99 23 33 71 72. ओके, धन्यवाद. नमस्कार.